मेट्रो असेल, रेल्वेची कामं असतील, वेगवेगळ्या वास्तू असतील, या कल्याण ग्रामीण मध्ये आपण करू शकलो। हा देखील जो रस्ता आहे, हा रस्ता देखील इथे दरवर्षी पावसाचं पाणी साचायचं, लोकांच्या घरामध्ये पाणी जायचं। आता या पावसामध्ये 1 इंच देखील पाणी या रस्त्यावरती साचलं नाही। MIDCचे रस्ते असतील 119 कोटी, आगरी कोळी वारकरी भवन असेल, नानासाहेब धर्मार्थी सामाजिक सभागृह असेल, आपल्या डोंबिवलीमधील सुतिकरागृहाच्या जागे एक मोठं भव्य दिव्य कॅन्सरचं हॉस्पिटल असेल, त्याचं काम देखील सुरू झालंय। हिंदी भाषा भवन असेल, कल्याणशील रोड जो आहे हा 6 पदरीकरण असेल आणि त्याच्यावरती धावणारी मेट्रो असेल। त्या कल्याणशील रोडला संत सावळाराम महाराजांचं नाव देणं असेल किंवा संत सावळाराम महाराजांचं स्मारक असेल, ही मोठी मोठी कामं जी आहेत ती आपण या मतदारसंघामध्ये करू शकलो। पलावाचा उड्डाण पूल असेल, कल्याण फाटाचा फ्लायओव्हर असेल, कल्याणचा रिंग रोड असेल, मोठा गाव मानकोली उड्डाण पूल असेल, डोंबिवली औद्योगिक आणि निवासी क्षेत्रामधील रस्ते असतील, मुंब्रा वाई जंक्शन उड्डाण पूल असेल, ऐरोली काटई मुक्त मार्ग असेल। जसा फ्रीवे आपण मुंबईला जातो तसा डोंबिवलीवरून ऐरोलीला फ्रीवे देखील त्याचं काम अंतिम स्टेज मध्ये, आता 2 टनल जे आहेत ते बनून तयार झालेले आहेत। तिथे आता डोंबिवली ऐरोली फक्त 10 मिनिटांमध्ये आपण पोहोचू शकणार। घरोघरी महानगरच्या माध्यमाने गॅसची पाईपलाईन असेल, या 5व्या आणि 6व्या मार्गिका असतील, दिवा शहरामध्ये असणारा विकास असेल, 27 गावांमधलं टॅक्स माफी असेल, 27 गावांमधले रस्ते असतील आणि 27 गावांमधील कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करून घेण्याचा विषय असेल। आता किती विषय बोलायचे? एवढे विषय बोललो, का बोललो माहितीये का? काही लोकांनी बॅनर लावलेत, आता कल्याण ग्रामीण बदलतंय। अरे कोणामुळे बदलतंय बाबा, त्याचं नाव तरी लिही। मी तरी देखील आपल्या मित्राचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की नेहमी उलटे बॅनर लावायचं काम करत होते। लावले ना MIDC मध्ये उलटे बॅनर। MIDC मध्ये चांगले रस्ते करायला गेलं की त्या MIDCच्या रस्त्यामध्ये खोडा घालायचं काम करायचं। तिथे गटाराचं काम चालू झालं तर गटारामुळे जे लोकांच्या घरामध्ये पाणी जाईल आणि त्या गटारामध्ये तुडवून जे आहे ते आम्ही अधिकाऱ्याला मारू, असे शब्द देखील त्यांचे आहेत, त्यांना ते आठवण करून देतोय। कल्याणशील रोड वाईडनिंग असेल, त्या वाईडनिंगला विरोध असेल किंवा या मेट्रोचं काम असेल, त्या मेट्रोचं काम देखील बंद करण्याच्या सूचना ज्या आहेत या त्याचबरोबर तो फॉलोअप जो आहे तो विद्यमान आमदार करत होते। प्रत्येक गोष्ट जी आहे ही कशी थांबेल? 27 गावातले रस्ते जर आपण करायला घेतले तर त्या 27 गावातल्या रस्त्यामध्ये काय बाबा, काय प्रॉब्लेम आहे बघायला? अरे काय प्रॉब्लेम, इंजिनियर थोडी आहे यार तू। प्रत्येक गोष्टमध्ये प्रत्येक कामामध्ये खोडा घातल्याशिवाय गेले 5 वर्ष गेले नाही। बरोबर आहे का चुकीचं बोलतोय? हा, मग कल्याण ग्रामीण बदलतंय कोणामुळे? कल्याण ग्रामीण बदलतंय माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांमुळे। मला सगळ्यांना सांगायचंय, सगळ्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना सांगायचंय, चला एक तरी एक्सेप्ट केलं की बाबा कल्याण ग्रामीण बदलतंय। नाव नसेल लिहिलं पण जाहीररित्या मोठे मोठे बॅनर उलटे नाही सरळ लावले आणि मान्य केलं। आता उद्यापासून तुम्ही सगळे पदाधिकाऱ्यांना एक माझं काम आहे, जिथे जिथे हे बॅनर आहेत तिथे तिथे धन्यवादाचे बॅनर लावायचे। अरे आपण पण तेवढी माणुसकी जपली पाहिजे, तिथे आपण बॅनर लावले पाहिजे की धन्यवाद, आपण एक्सेप्ट केलं, मान्य केलं की कल्याण ग्रामीण जे आहे बदलतंय आणि त्याच्या खाली आपापल्या विभागामधला एक फोटो टाकून द्यायचा कामाचा। आपला एक पण वॉर्ड किंवा एक पण गली अशी उरली नाही की तिकडे कल्याण ग्रामीण मधले कामं जी आहे ती सुरू नाही, तर प्रत्येक एकच काम टाकायचं आणि तिकडे लिहायचं धन्यवाद आणि त्या कामाचा फोटो की बाबा फायनली
कोणीतरी सांगितलं, जे उलटे बॅनर लावत होते त्यांनी सुलटे करून सरळ लावून जाहीररित्या आभार मानले. तुमचे देखील खूप खूप आभार की तुम्ही मान्य केलं की कल्याण ग्रामीण खरंच बदलतंय. आणि हो, कल्याण ग्रामीण मध्ये हजारो कोटीचा निधी आला. या कल्याणशील रोडवरती मी तुम्हाला सांगतो, रस्ते वायडिंग झाले होते. 25-30 वर्षा अगोदर लोकांना मोबदला मिळाला नव्हता. माननीय मुख्यमंत्री महोदयांपर्यंत आम्ही गेलो. मुख्यमंत्री महोदयांनी जे आहे त्यांना देणं लागत नव्हतं या सरकारला. कल्याणशील रोडवरील वायडिंग झालेल्या शेतकऱ्यांना मोबदला, पण तरी देखील जे आहे ते 91 शेतकऱ्यांना जो आहे तो मोबदला देण्याचं कबूल आपल्या सरकारने केलं. काही लोकांना मोबदला मिळाला आणि काही लोकांचा मोबदला जो बाकी आहे, मी तुम्हाला शब्द देतो, माननीय मुख्यमंत्री महोदय जे बोलतात ते करून दाखवतात. आणि ही आचारसंहिता झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांना देखील जो आहे हा मोबदला मिळणार आहे. आणि मला वाटतं ह्याच्या अगोदर गेल्या वेळेस 80,000चा लीड होता, आता 86,000चा झालाय. मतदार वाढलेत. मला त्याच्यामध्ये जास्त बोलायचं नाही. मला वाटतं हा मतदारसंघ जो आहे हा युतीचा बालेकिल्ला आहे. गेल्या वेळेस आपल्या चुकीमुळे जो आहे हा मतदारसंघ आपल्यापासून दूर गेलाय. आता 86,000चं मताधिक्य जरी असलं तरी कोणीही गाफील राहता कामा नये. या मतदारसंघामध्ये आपला हक्काचा आमदार जो आहे राजेशजी मोरे जो आहे तो निवडून आला पाहिजे. याची जबाबदारी जी आहे ती आपल्या सगळ्यांची आहे. कारण की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे जे मागितलं त्या गोष्टी देण्याचं काम केलं. एक MIDCच्या वॉर्डमध्ये 119 कोटी रुपये दिले. फक्त एक सिंगल वॉर्डमध्ये जर आम्ही विचार केला असता तर सगळ्या वॉर्डमध्ये 5-5 कोटी रुपये दिले असते, सब खुश. पण नाही, MIDC मध्ये रस्ते झाले नव्हते म्हणून ते आपण रस्ते केले. किती लोक राहतात, किती मतदान मिळणार हा विषय जो आहे तो गौण आहे. तिथे लोकांना सुविधा मिळाल्या पाहिजे ह्याच्यासाठी दिवस रात्र आपण काम करतोय. आणि गेले 5 वर्षांमध्ये जे काम या मतदारसंघामध्ये झालं ते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांमुळे. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने मुख्यमंत्री महोदयांचा खूप खूप आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो की जे जे आम्ही या मतदारसंघासाठी मागितलं ते देण्याचं काम जे आहे ते मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं आहे. आणि गेल्या 2.5-2.25 वर्ष आपण पाहताय मुख्यमंत्री महोदय दिवस रात्र फिरताय. वेगवेगळ्या डेव्हलपमेंटची कामांबरोबर वेगवेगळ्या योजना देखील आणल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, इथे लाडक्या बहीण देखील बसलेल्या आहेत. मला वाटतं हात वर करून सांगा कोण कोण मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहेत. बघा, सगळ्याच मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी इथे उपस्थित झालेल्या आहेत. त्यांच्यासाठी देखील योजना आणली. काही लोक योजना बंद करण्यासाठी जे आहे ते कोर्टामध्ये गेले. काही लोक म्हणाले की योजना जी आहे 1500 रुपयामध्ये कोणाचं घर चालणार. मला त्यांना सांगायचं आहे, जे फक्त